राहुल गांधी मतचोरीचा मुद्दा काढतात आणि हरतात असं देखील रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। राहुल गांधींचे मित्र पक्ष त्यांना कंटाळून सोडून जातील असं वक्तव्य देखील रावसाहेब दानवेंनी केलं। मी पुरावा दिला, नाव एकाचं फोटो दुसऱ्याचा, असे पुरावे आहेत माझ्याजवळ। भोकरदन मधले 3200 नाव आहेत सिल्लोडमध्ये, मी काढलेत, मी देणार आहेत निवडणूक आयोगाला। बाहेरून मतं घेऊन मतदान त्यांचं डबल टिबल करून जिंकणं यात काही फार शौर्य आहे असं नाही। म्हणजे विधानसभेला हेच झालं, मग झालं 2200 मतांनी जिंकले विधानसभेला। मग ते बोगस मतदार होते। 100% अब्दुल सत्तारांचा विजय बोगस मतदारांमुळे झाला। 100% बोगस मतदानावर झाला। म्हणजे आता त्याचीच पुनरावृत्ती नगर परिषदेमध्ये होईल। तेच मतदार आहेत ना, याद्या त्याच वापरल्या पण की राहुल गांधी वोट चोरीचा मुद्दा उपस्थित करतायत आणि बार बार हरतायत। यांचे जे मित्र पक्ष हे सुद्धा यांच्या सोबत राहणार नाही, हे सोडून जातील एक दिवस, हे एकटे राहतील बघा तुम्ही। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवरून सर्वपक्षीय आमदार आक्रमक झालेत। विधेयकावरून बोलून न दिल्यानं आमदार राहुल कुल, अर्जुन खोतकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर नियमानुसार कामकाज सुरू आहे, आवश्यक तेवढी चर्चा करणार असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं। अध्यक्ष महोदय, म्हातारी मरतेचं दुःख नाही अध्यक्ष महाराज, पण तो काळ सोपवणार आहे अध्यक्ष महाराज। तुम्ही 124चा उल्लेख केला, तुम्ही 123चा उल्लेख केला अध्यक्ष महाराज। मी अध्यक्ष महाराज आता 1990 पासून या सभागृहामध्ये अध्यक्ष महाराज, आम्ही बघितलं बिलावरती तुम्हाला असं, मी तुमच्यावर हेतुआरोप करत नाही अध्यक्ष महाराज, पण बिलावर बोलताना तुम्हाला कोणत्याही सदस्याला अडवता येणार नाही अध्यक्ष महोदय। विशेष चौकटीच्या बाहेर जात असेल तर तुम्हाला अडवायचा अधिकार आहे, चर्चेच्या बाहेर जात असेल। खोतकर साहेब, एक मिनिट खोतकर साहेब, हे नियम मी बनवलेले नाहीयेत। या विधानमंडळामधला आमचा विरोधी पक्षाचा अधिकार डावलताय, आमचा हक्क डावलताय, सातत्यानं आमचा उपमर्द होतोय, आम्हाला अवमानित केलं जातंय आणि आम्हाला गृहीत धरून कामकाज तुम्ही करणार असाल तर हे कामकाज तुम्ही आता हे विधेयक घेऊ नये आणि विरोधी पक्षाचा सन्मान करावा, हा माझा आग्रह वजा विनंती आहे अध्यक्ष महोदय। त्यापेक्षा तुम्ही सरळ सांगा की विरोधी पक्षाला आम्हाला इथं काही गरज नाही, बसण्याची आवश्यकता नाही, निघून जा, आमचा आम्ही कारभार चालवू, आमचं आम्ही ठरवू, निघून जायचं का गपचूप बसायचं का नुसतं मम म्हणायचं आम्ही ठरवून जाऊ। शेवटी सभागृहात जेव्हा कामकाज येतं त्यावेळेला ते नियमानुसार चालणं अपेक्षित असतं आणि हे नियम काय आपण स्वइच्छेने बनवलेले नाहीयेत। संविधानाने आपल्याला दिलेल्या आदेशानुसार विधिमंडळाचं कामकाज हे विधिमंडळाच्या नियमानुसार होणं हे अपेक्षित आहे, ही संविधानिक मॅन्डेट आहे। आणि तसं असताना नियमानुसार मी नियम 124 आपल्याला परत एकदा वाचून दाखवतो। 124 मध्ये जेवढी आवश्यक चर्चा आहे तेवढी चर्चा परमिट करणं हे माझं कर्तव्य आहे, माझी ड्युटी आहे, ती मी करणार। तर रोहित आर्या एन्काउंटरवरून विरोधकांनी विधानसभेत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते। यावरती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी पोलिसांची पाठराखण करत विरोधकांना सडेतोड उत्तर दिलंय। 20 मुलांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आणि स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी रोहित आर्याचा एन्काउंटर केला, हे योग्य होतं अशी प्रतिक्रिया पंकज भोयर यांनी दिली। रोहित आर्यानं पवईतील आर्य स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवलं होतं। महाराष्ट्रातले 20 मुलं मुली त्या ठिकाणी एकत्रित केले, त्यांना ओलीस ठेवलं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर लॉन्च केला की जर का माझं असं केलं नाही, बिलं दिले नाही, जे काही आहे तर मी यांच्यावर मी ह्या ठिकाणी काही करू शकतो। त्या ठिकाणची पोलीस प्रशासनाचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे की समयसूचकता बाळगली, की त्या ठिकाणी समयसूचकता बाळगली आणि अतिशय शिताफीनं त्या ठिकाणी प्रवेश केला। त्याला अटकच करायची होती, परंतु स्वरक्षणाकरता त्या ठिकाणी पोलिसांनी फायरिंग केलं आणि आज अभिनंदनाची गोष्ट म्हणजे 20 पोलिसांना त्या ठिकाणी पोलिसांनी यशस्वी पद्धतीनं त्या ठिकाणी सोडविलं। अशा पद्धतीनं आपण जर का पोलिसांचं मॉरल डाऊन करू तर उद्या तुमची आमची सर्वांची सुरक्षितता या ठिकाणी धोक्यात येईल। तर धर्मदाय आयुक्तालयातील समन्यायिक पद भरण्यासाठी कायदा पदवीच्या शेवटच्या वर्षात 55% मार्क्स मिळण्याची अट शिथिल करण्यास सत्ताधारी आणि विरोधकांनी विरोध केलाय। गुणवत्तापूर्ण उमेदवार मिळवण्यासाठी 60% अट करा अशी मागणी करण्यात आली। आता तुम्ही 55%ची अटही काढताय, आता 60% तर करणं सोडा, म्हणजे नाश्त्या जेवायला आलेल्या माणसाला तर नाश्ता न देता रिकामं पाठवलं जात आहे, तसं आहे। आता तुम्ही 55% कायम ठेवत नाही, त्याला तर्क काय, इतर राज्यात काय व्यवस्था आहे, इतर राज्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनी काय केलं आहे हे कोणतीही माहिती न घेता एका मिनिटात कोणीतरी लिहायचं,
दोन लक्ष 47,000 कोटी खर्च केल्यावर लिहून टाकायचं की नाही हे असं समकक्ष आहे. अरे समकक्ष आहे म्हणजे समकक्ष तर अनेक पदं असतात. 55% हा बेसिक क्रायटेरिया पाहिजे. अध्यक्ष महोदय, आता इंजिनिअरिंगला प्रवेश देतानाही 50% अट आहेच आपल्याकडे. त्यामुळे 50% खालचा 49% असेल तर त्याला घेत नाहीत. तसं हे 55% हा बेस ठरवलेला आहे. माझी पुन्हा आपल्याला विनंती, भातखळकर साहेब सोडले तर बाकीच्या कुणाचा त्या विधेयकाला पाठिंबा दिसत नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे बिल आज थांबवा आणि उद्या विचारांती हे मांडा. हे विचारांती मांडावं अशी आमची विनंती आहे. आजच्या तारखेला आपण सिमिलर निकष ठेवलेले आहे आणि सुधीर भाऊ यांनी जी आता माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार स्पर्धा परीक्षेमध्ये टक्केवारीची अट नसते आणि जर ही असेल तर या संदर्भामध्ये तपासून उचित कारवाई करण्यात येईल. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किमान हे बिल आपण सभागृहाने मंजूर करावं असं मी सभागृहाला विनंती करतो. तर सध्या कुठल्याही गँगची दहशत नाही, तेवढी भटक्या कुत्र्यांची आहे असं वक्तव्य करण्यात आलंय. शिवसेनेचे नेते प्रकाश सुर्वे यांनी हे वक्तव्य केलंय. ज्येष्ठ नागरिक संध्याकाळी बाहेर जाऊ शकत नाहीत अशी परिस्थिती असल्याचं प्रकाश सुर्वे यांनी म्हटलं. कुठल्याही गँगची दहशत जेवढी नाही तेवढी दहशत ही भटक्या कुत्र्यांची आहे. मग विष्णवी गँगची पण तेवढी दहशत नसेल किंवा छोटाराजांची गँगची पण नसेल, दाऊद गँगची पण तेवढी दहशत नसेल. एवढी दहशत सध्या भटक्या कुत्र्यांची आहे. तुम्ही बघितलात लहान मुलं रस्त्यावर जाऊन खेळू शकत नाहीत बिल्डिंगच्या खाली. ज्येष्ठ नागरिक आहेत ते एकटे संध्याकाळी येऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती एकटं जाऊ शकत नाही. माझ्या इथे तर असं घटना होतं, एक ज्येष्ठ नागरिक कुत्रा चावायला आला. तो कुत्रा नेहमी सर्वांचा, तो चावायला त्याने अशी काठी उगारली तर एका श्वान प्रेमीने त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावला. मग यांनी करायचं काय, माणसांनी करायचं काय, जगायचं कसं. तर भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावरती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणाचा पुस्तक प्रकाशन सोहळा आज पार पडला. राज्यपालांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानी हा सोहळा पार पडलेला आहे. या कार्यक्रमाला नितेश राणे आणि निलेश राणे देखील उपस्थित होते. यावेळी राणे बंधूंनी हस्तांदोलन केल्याचं पाहायला मिळालं. तर मुंबई विधिमंडळ राडा प्रकरणी सर्जेराव टकले, नितीन देशमुख या दोघांवर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. नागपुरात विधानसभा विशेषाधिकार समितीच्या बैठकीमध्ये कारवाईवरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. तर या समितीकडून तुरुंगवासाच्या कारवाईची शिफारस केली जाण्याची शक्यता जी आहे ती सूत्रांकडून मिळते. याबाबतचा अहवाल तयार असून तो उद्या सकाळी सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. 6 महिन्यांपूर्वी मुंबईच्या विधिमंडळ परिसरामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा जो आहे तो झाला होता. तर राहुल गांधींनी लोकसभेत निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला धारेवर धरत 3 प्रश्न विचारलेले आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही संदर्भातील नियम का बदलले? देशाचे पंतप्रधान हे सरन्यायाधीशांशिवाय निवडणूक प्रमुखांची निवड का करू इच्छित आहेत? तुम्हाला सरन्यायाधीशांवर विश्वास नाही का, असा सवाल राहुल गांधींनी केला. Was the law with regards to CCTVs and the data that they contain changed? Why was a law put in place that allows the Election Commission to destroy CCTV footage 45 days after the election? What is the need? The answer given is it is a question of data.